केंद्रीय निवडणूक आयोगाने 334 राजकीय पक्षांना देशातील नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून काढून टाकण्याची मोठी कारवाई शनिवारी केली। आयोगाच्या या निर्णयानंतर आता फक्त 6 राष्ट्रीय, 67 प्रादेशिक आणि 2520 नोंदणीकृत मान्यता असलेले राजकीय पक्ष देशात आहेत। तथापि आयोगाने यादीतून वगळलेल्या राजकीय पक्षांना अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे। राष्ट्रीय 6 पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्ष, बसप, माकप आणि एनपीपी यांचा समावेश आहे। आयोगाच्या यादीनुसार आयोगाने म्हटले आहे की यादीतून वगळलेले राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29 ब आणि 29 क च्या तरतुदीनुसार, आयकर कायदा 1961 आणि निवडणूक चिन्ह आदेश 1968 च्या संबंधित तरतुदीनुसार राजकीय पक्षांना मिळणारे कोणतेही लाभ मिळवण्यास पात्र नाहीत। यावर्षी जून मध्ये निवडणूक आयोगाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना 345 मान्यता प्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते। त्या प्रक्रियेअंतर्गत अधिकाऱ्यांनी या पक्षांची चौकशी केली, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, वैयक्तिक सुनावणीद्वारे त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली। नंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे 345 पैकी 334 राजकीय पक्षांना अटींचे पालन न केल्याबद्दल आपल्या यादीतून काढून टाकले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।